परभणी जिल्ह्यामध्ये आपण हर घर तिरंगा हे जे अभियान आहे, जे संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे। यामध्ये सर्व नागरिकांनी, युवकांनी, युवतींनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात याच्यात सहभाग घ्यायचा आहे। या कालावधीमध्ये आपण विविध ठिकाणावरून रॅली काढणार आहेत। या रॅलीज आपण ज्या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहेत, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आहे, या ठिकाणून अशी रॅली निघेल। मग ती सायकल रॅली असू शकेल, बाईक रॅली असू शकेल किंवा दिव्यांग बंधूंची ट्रायसिकलची रॅलीसुद्धा असू शकेल। अशा रॅली तिरंग्याची आपण काढण्याचं नियोजित केलेलं आहे। सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या महापालिका परभणी असेल, जिल्ह्यातल्या 7 नगर परिषदा असतील आणि सर्व ग्रामपंचायती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला हे साजरं करायचं आहे। प्रामुख्याने मुख्यालयाला साजरं करायचं आहे। याबाबत परभणी महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि आमचं जिल्हा प्रशासन याबाबत एकत्रित येऊन ही जिल्ह्याची रॅली चांगल्या पद्धतीने साजरी करण्याचं नियोजन आम्ही करूच। याचबरोबर सर्व शाळांमध्ये याच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या स्पर्धा घेणं, युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या पथनाट्य असतील, नाटकं असेल, ज्याच्यातून युवकांमध्ये, समाजामध्ये देशप्रेम निर्माण होईल, देशाच्या स्वातंत्र्याबद्दल जाणीव निर्माण होईल, असे विविध कार्यक्रम आपण यात करणार आहे। याच्यात अजून एक कार्यक्रम करणार आहे आपण, सेल्फी विथ तिरंगा, हे आपण चांगल्या पद्धतीने करणार आहोत। आपण 15 ऑगस्टला सर्व ठिकाणी विद्युत रोषणाई करणार आहोत। कलेक्टर ऑफिस असेल, विविध महत्त्वाची ठिकाणं असतील, नागरिकांना पण आव्हान आहे, त्यांनीसुद्धा त्यांच्या घरावर, हॉटेलवर जिथे शक्य आहे तिथे त्यांनीसुद्धा रोषणाई करावी। स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या शहरामध्ये विविध महत्त्वाची जी ठिकाणं आहेत, या ठिकाणी ही विद्युत रोषणाई 15 ऑगस्टला आदल्या दिवशीपासून करायची आहे। त्याच्या जोडीलाच 150 वर्ष वंदे मातरम गीताला पूर्ण झालेत। त्याच्या अनुषंगाने आपण प्रदर्शन आयोजन करणार आहे आणि हे प्रदर्शन सर्व शाळा, महाविद्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा या सर्व ठिकाणी केलं जाणार आहे। याच्यामध्ये या गीताचा कार्यक्रमही आपण करणार आहोत, की जे संपूर्ण गीत आहे वंदे मातरम, त्या गायनाचे कार्यक्रम